भाऊसाहेब रंगारीच्या तिथे उकडीचा मोदक प्रसाद भेटला. गर्दी काहीच नाही. पार्किंगची जागा भेटली इथे. पार्किंगची जागा भेटली आणि आता निघते मी दर्शन करण्यासाठी. चला. हुतात्मा बाबू गेनूची पार्किंग जे आहे ना, तिथे मी गाडी पार्क केली आणि निघाली. तर सगळ्यात पहिले तिथेच जवळ हे नवसाचा गणपती, जे की बाबू गेनूचा गणपती म्हणून सुद्धा ओळखलं जातं, तर तिथे मीनाक्षी मंदिरचं एक सुंदर देखावा केला होता. सर्वप्रथम तेच पाहण्यासाठी गेले मी. इतका भारी दिसत होता. आणि तिथे ना असं एक इच्छापूर्तीचं पण हे केलं होतं की तिथे कॉईन टाकायचे. तर लोक खूप उत्साही होऊन त्यामध्ये कॉईन टाकत होते. एक असं ठेवलेलं होतं, तुम्ही बघू शकता किती कॉईन आहे. आणि प्रत्येकजण श्रद्धेने असं काहीतरी टाकत होतं. पुण्यामध्ये ना अशा काही काही गोष्टी युनिक असतात, म्हणजे बघायला मिळतात आपल्याला. देखावे असतातच, पण त्यामध्ये पण काहीतरी युनिकनेस प्रत्येक देखाव्यामध्ये पाहायला मिळते. तर तुम्ही बघू शकता किती मोठा आणि किती सुंदर हा देखावा आहे. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी ह्याचं काम चालू असतानाचं तुम्हाला दाखवलं होतं, कारण मी तिथेच होते. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की गणपतीसाठीची किती गर्दी आहे. आज तिसरा दिवस आहे, पण असं म्हणावं तशी गर्दी आपल्याला पाहायला मिळत नव्हती. कारण कसं गौरी येत आहेत, तर आणि बरेच लोकांचे गणपती विसर्जनसुद्धा झालेले नाहीत घरचे, तर बरेच लोक असे बाहेर पडत नाही, तर त्यामुळे तितकीशी गर्दी आपल्याला पाहायला मिळत नव्हती. म्हणून दर्शन खूप छान आणि निवांत झालं. म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर झालाच पाहिजे, कारण ज्या लोकांना शक्य नाही आहे पुण्यात येऊन दर्शन करणं किंवा सिटीमध्ये जाऊन दर्शन करणं, तर त्या लोकांसाठी हा खूप व्हिडिओ महत्त्वाचा ठरेल. कारण माझे जे जवळचे व्ह्युअर्स होते ते मला म्हणत होते की तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ बनवा, म्हणजे आम्हाला पाहायला मिळेल घरी बसून मानाचे 5 गणपती तरी ॲटलिस्ट. कारण प्रत्येकाला शक्य नसतं इतक्या गर्दीच्या ठिकाणी जाऊन हे सगळं शूट करणं किंवा तिथे जाऊन दर्शनसुद्धा घेणं. तर चला, व्हिडिओ कसा वाटतं मला खरंच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला कसे वेगळे व्हिडिओ पाहायला आणखी आवडतील का? आपले गणपतीची ही सिरीज चालू आहेत तर यामध्ये आपण आपले 5 मानाचे गणपती सोबतच फेमस जे पुण्यातले ह्या पेठ एरियामध्ये जवळपास आहेत, म्हणजे कसबा पेठ, आपलं बुधवार पेठ, ह्या एरियामध्ये जवळपासचे जे चांगले गणपती आहेत जे आपल्याला पाहता जमेल, मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, आता आपण पाहणार आहोत मानाचा 4था गणपती, जो की आहे तुळशीबागचा गणपती. तर इथे जगन्नाथपुरीचं एक थीम ठेवली होती, त्यामुळे इतकं सुंदर वाटत होतं तिथे. आणि गर्दी पण म्हणावं तशी नव्हती. आणि जिथे गणपती असतो तिथे एक असं जगन्नाथपुरीचं जे कृष्णा वगैरे सुभद्रा हे ते असतात त्यांचं मस्त इथे ठेवलेलं होतं. आणि समोर त्यांना नैवेद्य म्हणून असं हे ठेवलेलं होतं म्हैसूर पाक. काय सांगायचं, इतकं भारी डेकोरेशन तर वाटतच होतं, पण प्रसन्नही तितकंच वाटत होतं. आता आपण पाहणार आहोत मानाचा 3रा गणपती, जे की आहे गुरुजी तालीम. खूप छान गणपती आहे आणि हे तुळशीबाग एरियामध्येच आहे. तुळशीबाग एवढी रिकामी फर्स्ट टाइम पाहिल्यासारखं वाटतं. आणि गणपतीचं दर्शन इतक्या लवकर होतंय, वाव, यापेक्षा अप्रतिम काय असू शकतं. खूपच भारी वाटते. माझं जवळपास 15 ते 20 मिनिटात 2 मानाच्या गणपतीचं दर्शन झालं आणि त्याचसोबत बाबू गेनूंचं पण झालं. देवासोबत आहे आज. आता करूया जोगेश्वरीचं दर्शन आणि त्यानंतर दगडूशेठ आणि मग कसबाचं. चला बघूया. हे आहे मानाचा 2रा गणपती, तांबडी जोगेश्वरी.
जे जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे त्याच्या बाजूलाच हे असतं, ABC चौकाच्या तिथे आपण म्हणू शकतो. नियम बता देता हूँ, रूल क्या होता है ये आता आपण पाहणार आहोत भाऊसाहेब रंगारी यांचा गणपती. अरे बापरे, किती सुंदर स्ट्रक्चर होतं. असं खूपच भारी वाटत होतं हे. आणि मला प्रत्येक देखावे इतके आवडत होते की काय सांगायचं. आणि इथे तर माझ्यासोबत खूप भारी गोष्ट झाली. एक मिनिट, माझे शूज आहे. भाऊसाहेब रंगारीच्या तिथे उकडीचा मोदक प्रसाद भेटला. हॅपीनेस आणि सुख सगळं एकत्र. एवढं छान दर्शन होईल मी विचार नव्हता केला. कसबा पेठच्या गणपतीकडे जात असताना रस्त्यातच एक केदारनाथचं डेकोरेशन केलेलं म्हणजे देखावा असलेलं पाहायला मिळालं. त्यानंतर मग गेली कसबा पेठमध्ये आणि तिथे असा हा देखावा होता. खूप सुंदर आणि खूप छान सिद्धकेटचं केलं होतं इथे स्ट्रक्चर. तर खूप छान वाटत होतं. तुम्ही कधी पाहिले का हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतंय ते पण सांगा, कारण मी काहीतरी वेगळं घेऊन आली आहे दरवेळेसपेक्षा. आणि पुण्यातले जे मानाचे आणि फेमस गणपती आहेत ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी प्रयत्न करते. तुम्हाला हा माझा प्रयत्न कसा वाटतोय तो पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. पुण्यातले जे मानाचे गणपती आहे ना त्यांचं दर्शन करण्यासाठी आल्यानंतर मी असं कधीच एक्सपेक्ट केलं होतं की एवढ्या लवकर सगळे दर्शन होते. सगळे दर्शन झाले आणि बस निघाले आता. आणि सोबतच भाऊसाहेब रंगारी वगैरे ह्याचे तुम्ही बघू शकता. इतक्या लवकर दर्शन झाले. सगळं स्ट्रीट अशा मोकळ्या दिसत आहेत. म्हणजे एरवी सुद्धा म्हणजे गणपती नसताना सुद्धा मी पुण्यामधली सिटी ही आहे ना अशी इतकी मोकळी नाही पाहिली तेवढी आज पाहायला मिळते. गुड, आय एम इम्प्रेस्ड. मला खूप आवडलं आणि खूप भारी होतं माझं दर्शन आज. सो चला आता करणार आहे दगडू शेठ हलवाईचं दर्शन. बघू आता तिथे कसं होतं. बघा मागे पूर्ण रस्ते किती मोकळे आहे.
Look where I am. आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. चोरापासून सावध राहा. लहान मुलांना जपा. त्यांच्याकडे लक्ष द्या. चौकामध्ये थांबू नका. छपतात काही लोक. मानाचे 4 गणपती आणि पुण्यातले फेमस असा दगडूशेठ हलवाई भाऊसाहेब रंगारी आणि नवसाचा बाबू गेनू हा गणपती, हे मेन जे गणपती होते ते माझे पाहून झालेत. आणि ते पाहून झाल्यानंतर मी म्हटलं आता मानाचा जो 5वा गणपती आहे केसरीवाडा, जो की स्वतः लोकमान्य टिळक यांनी स्थापन केला होता, तर तो गणपती पाहण्यासाठी मी जाणार आहे. तर इथे जात असताना मला ढोलताशा पथक पण मिळालं होतं. मी त्यांचा पण खूप छान व्हिडिओ काढलेला आहे, तो पण उद्या परवा आपल्या चॅनलवर येईल. हां, तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करून घ्या, म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल. आणि हो, बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला कळेल की अपलोड झाला आहे का नाही तो व्हिडिओ. ठीक आहे. तर विश्रामबाग वाड्याच्या अपोजिटलाच असा एक छान देखाव होता. ते पाहून झाल्यानंतर मी पोहोचली मानाचा 5वा गणपती, जो आहे लोकमान्य टिळक यांनी स्थापन केलेला केसरीवाडा येथील. खूप सुंदर आणि सिम्पल इथलं म्हणजे दरवेळेस असंच असतं आणि खूप छान वाटतं इथं. इथे पार्किंगची पण वगैरे काही तितकं हे नसतं.
आरामात होऊन जाते पार्किंग. दर्शनही खूप छान होतं. दरवेळेस असंच होतं, फक्त रात्रीच्या वेळेला गर्दी असते त्यामुळे थोडंसं सांभाळून. आणि त्याच्याच बाजूला एक इतकं छान दर्शन म्हणजे देखावा होता, ते पाहता नाही जमला मला. तर चला, आणखी छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करा. आणि तोपर्यंत गणपती बाप्पा मो